हे नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे वावीची बोटी फ्राय करायची. तर मिनी वामला घेतली, जी काळी वाम असते, आम्ही त्याला सफेद पण बोलतो. तर त्याला गोल गोल मिनी कटिंग करून घेतली आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे. त्याच्यामध्ये मिनी कोकमचं पाणी घेतलं आहे आणि लिंबू घालून त्याला मस्तपैकी आता मिक्स करते. त्याच्यामध्ये मी लाल तिखट घालते. लाल तिखट घालून झाल्यावर मी थोडीशी हळद घातली आहे, धनिया पावडर टाकले आहे. धनिया पावडर ऑप्शनल आहे, तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. टाकला तर फ्लेवर छानच येईल. आणि चवीनुसार मीठ घालून याला मी मस्तपैकी असं मिक्स करून घेते. तर जर तुम्हाला थोडंसं सुकं सुकं वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडंसं लिंबाचा रस पण घालू शकता, म्हणजे ते जे मॅरिनेट आहे तो व्यवस्थित होईल. आणि मग मी अशा प्रकारे मच्छीला मस्तपैकी लावून घेते. मसाला लावून झाला की मी 1 तास याला रेस्ट देणार आहे. तर कसं म्हणजे 1 तास जर आपण ह्याला मस्तपैकी म्हणजे मॅरिनेट करून ठेवला तर त्याच्या आतपर्यंत मसाला जातो. तर चला आता आपण याला फ्राय करून घेऊया. तर तव्यामध्ये मी तेल घेतलं आहे आणि 4-4 बोट्या करून मी असे मस्तपैकी फ्राय करून घेते. कसं आहे ना, मॅरिनेट केलं ना तर त्याच्यामध्ये मसाला आतपर्यंत घुसतो आणि मग मच्छीला पण आपले टेस्ट येते. तर बघू शकता तुम्ही 4-4 पीस असे मी फ्राय करून घेते. तर आता ह्याला मी पलटी करते. पलटी करून पण आपण मस्तपैकी याला फ्राय करून घेऊया. म्हणजे जरा मच्छीचे पीसेस जरा जाड आहेत, तर जरा टाईम लागतो फ्राय करायला. तर बघू शकता अशी माझी मच्छी फ्राय रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नंतर नवीन रेसिपी बरोबर. तर धन्यवाद.